नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बरेच जणांनी कॉमेंट्समध्ये टाकलं होतं, मॅडम तुमचं वय काय, तुमचं वय काय. मी बरेच वेळा आता सांगून झालं की माझं वय 60 आहे आणि 60च्या नंतरचे बरेच काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, आजी आजोबा झाल्यावर काय झालं वगैरे असं सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहे की 60नंतर प्रवास करताना काय काळजी घ्यायची, असे काही बरेच व्हिडिओ मी परत्वे टाकलेले आहे. तर बऱ्याच पर्सनल कॉमेंट्समध्ये टाकले आहे की मॅडम तुमचं वय वाटत नाही बरं का, आणि तुम्ही तुमचं ह्याच्यावर चेहऱ्यावर टवटवीत राहण्यासाठी काय करता. तर आज मला याबद्दल बोलायचं आहे. खरं हा थोडासा विषय वेगळा होतो आहे, पण आता कॉमेंट्स यायला लागले की मॅडम वय वाटत नाही, तुम्ही एवढे सगळे करत असता वगैरे. तर आज त्याच्याबद्दल बोलत आहे. एकतर 60नंतर आपल्या त्वचेची कशी काळजी घेतली पाहिजे किंवा तुमचा चेहरा टवटवीत कसा दिसेल याची काळजी घेतलीच पाहिजे, आणि ती नकळत घेतली पाहिजे. अगदी खूप जाणीवपूर्वक केलं की परत त्याचाही ताण येतो. तर सगळ्यात पहिले आपण म्हणजे आपला आहार विहार तर योग्य ठेवलाच पाहिजे. आहारामध्ये आता आपलं 60नंतरचं जेवण कमी होतं, पण ते कमी आपला म्हणजे भाजी, सॅलेड, ताक ह्याच्यामध्ये आणि फळांचा आपल्या आहारात समाविष्ट करा बरं का, की जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराला पोषक द्रव्ये मिळतील. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झोप. थोडं ना आपली वयापरत्वे आपली झोप कमी होते. 60नंतर तर थोडीशी एकतर म्हणतात ना झोप कमी होते, पण थोडा याच्यावर उपाय काय करायचा, तर आपण दुपारी अगदी 2-2 तास वगैरे झोप घ्यायची नाही बरं का. एक अगदी 10 मिनटाची आपली थोडीशी डुलकी काढायची, किंवा फक्त कमरेला थोडासा आपल्याला आराम द्यायचा आहे. कारण आपण आता थोडंसं वयापर्यंत दमतो, म्हणून एक पाठीच्या कण्याला आराम देण्यासाठी थोडंसं आडवं पडायचं, पण असं 2-2 तास लोळत पडायचं नाही, की जेणेकरून आपल्याला त्याचा रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. परत झोपतानासुद्धा आपण अगदी शांत, कुठलेही विचार मनात आणायचे, शांतपणे दिवसभरात छान ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांची मनामध्ये उजळणी करायची, आणि या देवाला याबद्दल खूप कृतज्ञ भाव व्यक्त करायचे की तुझ्यामुळे आजचा माझा दिवस छान गेला. म्हणजे झोपेतसुद्धा आपल्याला, आणि झोपतानासुद्धा असे काहीतरी खूप असेच फार भयानक व्हिडिओ बघू नका, किंवा टी व्हीवरचे असे काहीतरी ताणतणावाचे सिरियल बघू नका. एक प्रसन्न अशी छान झोप म्हणजे तुम्हाला लागेल आहे. स्ट्रेस कमी करायचा आयुष्यामधला. सगळेजण आपापल्या जागी छान असतात. आजकाल ज्याला त्याला आपली काळजी आहे. मुलंसुद्धा मोठी झाली आहेत, ती मॅच्युअर्ड आहे, त्यामुळे त्यांची पण काळजी करायची. काळजी असं नाही की अगदी वाऱ्यावर सोडून दिलं आहे, पण आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होईल इतपत पण काळजी नाही करायची. म्हणजे काय होतं, आपलंच मग आपली काळजी त्यांना करायला लागेल असं नको व्हायला. आणि नंतरचा मुद्दा म्हणजे स्ट्रेस झाला, झोप झाली, आहार झाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी. आपण काय करतो माहिती आहे का, 60नंतर थोडंसं उठायचा कंटाळा करतो, की आता गुडघे दुखत आहेत, टाचा दुखत आहेत, कुठे पिंडरे दुखत आहेत, म्हणून पाणी प्यायचं म्हणजे आपण टाळतो, उठायचं टाळतो, म्हणजे कंटाळा येतो. पाणी तहान लागलेली असते, पण आपल्या शरीराला जवळपास 8 ते 10 ग्लास पाण्याची दिवसभरात गरज असते. तेव्हा मोजून तुम्ही पाणी तुमच्या जवळ अशी बाटली ठेवा, आणि त्या स्टीलच्या बाटलीत किंवा कॉपरच्या बाटलीमध्ये ते पाणी ठेवा, आणि येता जाता तुम्ही पाणी नक्की प्या. किंवा एकाच जागी जर खूप बसणं असेल तर पाण्याची बाटली सरळ जवळ घेऊन बसा, म्हणजे जेणेकरून तुमची त्वचा हायड्रेट राहील, म्हणजे पाण्याचा अंश शरीरामध्ये राहील आणि तुमच्या शरीरात त्याच्यावर ग्लो येईल चेहऱ्यावर. हा झाला आहार विहार. आणि योगासनं करायचे, मेडिटेशन करायचे. आता तुम्हाला तर मी किती वेळा तर सांगते की तुमचं आयुष्य छान जर जगायचं असेल तर तुम्हाला प्राणायाम करायला पाहिजे रोज. मला सगळेजण म्हणतात की तुम्ही एवढं कसं करता, तर त्याच्यासाठी सकाळी आपण उठायचंच आहे, व्यायाम करायचा आहे, संध्याकाळी थोडंसं फिरायला जायचं आहे. सकाळी जर 1-1.5 तास, सव्वा तास जर व्यायाम केला, तुमच्या वयाला जी सूट आहेत अशीच आसनं करायची. फार काय अगदी अवघड आसनं करू नका. तुमच्या शरीराला जी सूट होतील ती आसनं एकदा शिकून घ्या, आणि सोपी आसनं करा.
त्याच्यानंतर संध्याकाळी मग सकाळी एवढा व्यायाम झाला, संध्याकाळी 20 मिनटं ताज्या हवेमध्ये, फ्रेश हवेमध्ये फिरा, जेणेकरून तुमच्या शरीराला एक छान ऑक्सिजन पुरतो आणि मग तुमच्या चेहऱ्यावर एक ग्लो होतो. नेहमी सकारात्मक लोकांबरोबर राहायचं, हे तर माझं पहिल्यापासूनच आहे की तुम्ही सकारात्मक राहिला की तुमच्या चेहऱ्यावर कसं असतं की सकारात्मक लोकांपासून आपल्याला ऊर्जा मिळते, छान हास्यविनोद होत असतात. हसण्यानेसुद्धा आपल्या चेहऱ्यावरचे जे स्नायू असतात त्यांनासुद्धा व्यायाम मिळतो. त्यामुळे आपण खरं हसायचं, कृत्रिम हसायचं नाही. तर असे हास्याचे जर आपण छान हास्यविनोद जर केले संध्याकाळच्या वेळेस, तर त्याचाही आपल्या मेंदूवर आणि आपल्या शरीरावर खूप रिलॅक्स होऊन आपल्या शरीरावर त्याचा छान परिणाम होतो बरं का. आणि हे आता त्याच्यानंतरची थोडी तर काळजी घेतलीच पाहिजे आपल्या ह्याची, स्किनची. आपल्या वेळेला आपण अगदी काही खूप महागडे आजकालच्यासारखे मुलींसारखे ऑनलाईन आपण काही क्रीम किंवा लोशन किंवा आजकालच्या पोरींच्या कपाटामध्ये भरपूर प्रकारचे क्रीम असतात, सकाळचं वेगळं, संध्याकाळचं दुपारचं वेगळं, बाथरूममध्ये पण खूप बाटल्या असतात. तर आपण एवढं अजून वापरत नाही. आपल्या घरातले जे उपाय आहे, मला माहिती आहे की 60नंतर आपल्याकडे खूप पैसाही नसतो, तर आपल्याला जे आपल्या आईनी आपल्यावर जे केलेले आहेत संस्कार, तेच परत आठवायचे की आपल्याला आपल्या आईनी काय केलेलं होतं आपलं चेहरा हे करण्यासाठी वगैरे. चंदन, हळद घरातलेच वापरत होते ना. चंदन सहाणीवर उगरलं की चंदन, उन्हाळ्यामध्ये चंदन, थोडीशी हळद घालायची, थोडंसं दूध घालायची, चेहऱ्याला लावायची की जेणेकरून आपल्या शरीराला गारवा मिळायचा, चेहरा हळदीमुळे उजळून निघायचा. हे झालं आपल्या शरीराला लेपन झालं. आपण आता बाहेर जाऊन आलो तर आपले हे जे आहे, आता सगळीकडे प्रदूषण वाढलेलं आहे, तर सरळ आपलं दूध घ्या, कच्चं दूध घ्या. अगदी किती चमचाभर लागतं हो, खूप काय अगदी वाटीभर वगैरे लागत नाही. कापसाने सगळं चेहरा असा छान पुसून घ्या. आपलं जे निरसं दूध असतं ना, कच्चं दूध, हे सुद्धा अगदी डीप क्लिन्सिंग म्हणतात ना, तसं असतं की आपले हे सगळे रंध्र असतात ना, ते सगळे स्वच्छ केले जातात. आणि रात्री झोपताना सुद्धा स्वच्छ अगदी गार पाण्याने, प्रत्येक वेळेस साबण लावण्याची गरज नाही, स्वच्छ गार पाण्याचे हबके चेहऱ्यावर घ्या. आणि सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे चेहऱ्याला सुरकुती न येण्यासाठी, चेहऱ्यावर सुरकुती येण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा. घरात सगळ्यांकडे खोबरेल तेल असतं, तर अगदी हाताला लावा, चेहऱ्याला लावा. चेहऱ्याला लावतासुद्धा अगदी असा करा, वरतून खाली नाही, म्हणजे आपल्या चेहऱ्याचे जे असतात स्नायू ते खालती ओघळतात. त्यामुळे असं वरती मसाज करा आणि एक 5 मिनटं फक्त लागतात त्याला, खूप काही लागत नाही. खोबरेल तेल खूप आपल्यासाठी फायदेशीर आहे. असे हे छोटे छोटे उपाय असतात. परत तुम्ही आज आपल्याकडे सकाळी उठल्यावर तुम्ही बघा, दुधाची पिशवी असते, दुधाची पिशवी उलटी करा, दुधाच्या पिशवीला थोडं क्रीम लागलेलंच असतं बघा, ती पिशवी अशी फिरवा बघा चेहऱ्यावर अगदी. तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा खूप अगदी आपल्या शरीराला, आपल्या चेहऱ्याला खूप पोषक तत्व मिळतात. तर असे छोटे छोटे, किंवा भाजी चिरता आहे, भाजी चिरता तुम्हाला वाटेल की नाही बाबा, या फळाचं किंवा या टोमॅटोचा रस आपल्या चेहऱ्याला छान आहे, चोळा चेहऱ्याला 2 मिनटं, एक 10 मिनटं ठेवा, तुम्हाला कोणी काय हसणार नाही आहे, चेहऱ्यावर कोणी बघायला येत नाही. तो टोमॅटो चेहऱ्यावरनं फिरवा, एक फोड घ्या, तेवढी आपली एखादी फोड कमी झाली म्हणून काही बिघडत नाही, कारण आपण काही खूप महागडे उपाय करत नाही आहोत. तर टोमॅटो घ्या. कच्चा बटाटासुद्धा अतिशय खूप उपयोगी आहे. कच्चा बटाटासुद्धा थोडंसं एक स्लाईस काढून घ्या आणि तो चेहऱ्यावर फिरवा, खूप त्यानेसुद्धा छान ग्लो येतो. तसंच अजून एक म्हणजे टोमॅटो झाला, बटाटा झाला, आणि अजून एक तुम्हाला काय बरं सांगायची, तर आपली मसूरची डाळ असते की नाही, ती मसूरची डाळ थोडंसं मिक्सरवर हे करून ठेवा, फिरवा, अशी फिरवून ठेवा. जर असं खडबडीत होईल, खूपही खडबडीत नाही, त्याने चरे पडतील इतपत नाही, पण आपला जर असा जो रवा असतो की नाही, बारीक रवा, त्या रव्या इतपत त्याचं टेक्स्चर आलं पाहिजे. त्यांनी हे करा, म्हणजे त्याच्यामध्ये दूध घाला, थोडंसं गुलाबजल घाला, आणि त्यांनी असं तो उत्तम स्क्रब तुमच्या चेहऱ्यासाठी होईल. हे तर असे हे घरगुती उपाय करूनसुद्धा तुम्ही सुंदर दिसू शकता. बघा, कोणालाही नको असतं का असं म्हटलेलं, अरे वाटत नाही तू 60ची आहे, 60च्या पुढे झालीस काय, वाटत नाही गं, किती छान वाटतं. आपल्या चेहऱ्यावर त्याचा पण ग्लो येतो बरं का. त्यामुळे 60 वय झालं तरी उत्तमच राहायचं, जेणेकरून आपल्याला सगळ्यांनी स्तुती सगळ्यांना आवडते बरं का. म्हणजे मला काय, तुम्हाला काय, आपण संत नाही आहे, तर छान राहायचं, छान दिसायचं.
लुक गुड, छान गुड दिसलं तर आपल्याला आतनंही खूप छान अशी उर्मी येते. त्यामुळे आपल्याला जे आवडेल ते काम करा, छंदात मन रमवा, जेणेकरून आपला उत्साह वाढेल आणि त्या प्रकारचे आपल्या शरीरातले हार्मोन्स असतात ते बदलत जातात आणि त्याचा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येतो. नक्की तुम्ही सगळे छोटे छोटे उपाय करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.